ही जी घटना असणार आहे, ही घटना खूप भयंकर प्रमाणे मुंबईमध्ये घडलेली आहे. 5 ऑक्टोबर 2006ची ही घटना आहे. एक मयूर नावाचा मुलगा रोजच्या वेळेप्रमाणे मुंबई लोकलने तो प्रवास करण्यासाठी सकाळीच निघाला आणि तो दररोज सकाळी ट्रेनने पहिली ट्रेन तो पकडायचा आणि तो प्रवास करायचा. तो जेव्हा रेल्वे स्टेशनमध्ये पुलावरून रेल्वे पकडण्यासाठी धावत होता, तेव्हाच अचानक त्याचा पाय एका व्यक्तीच्या हाताला अडकला आणि तो तिथेच पडला. त्यानंतर त्याच्याकडे असलेले सर्व सामान खाली पडलं. त्यानंतर त्याला खूप राग येतो आणि तो राग आल्यानंतर आणि तो मग मागं वळून बघतो, तर एक व्यक्ती तिथं दारू पिऊन पडलेला असतो. त्याला दिसतं की तो व्यक्ती तिथं पडला आहे आणि मी पण पडलो आहे, पण त्याला काहीही तिथं उमजत नाही, समजत नाही. तो उठतो आणि त्या व्यक्तीकडे जातो आणि खूप चिडलेला असतो तो. त्यानंतर मयूरने काही तिथल्या व्यक्तींना बोलवून त्याला उठवण्यासाठी प्रयत्न केला, पण त्या व्यक्तीला पोटामध्ये चाकूचे खूप वार झालेले होते. ते बघून मयूर खूप घाबरला. त्यानंतर त्याने पोलिसांना फोन केला. पोलिसांना येईपर्यंत त्या बॉडीपाशी खूप लोक जमा झाली. त्यानंतर त्या ठिकाणी काही पोलीस येतात आणि त्या बॉडीला आपल्यासोबत घेऊन जातात. जेव्हा पोलिसांनी त्या व्यक्तीचा तपास घ्यायला सुरुवात केली, पण त्या व्यक्तीबद्दल पोलिसांना काहीही तपास लागत नव्हता. काही वेळानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीबद्दल थोडीशी माहिती हाती आली. त्यानंतर त्या व्यक्तीचं नाव रोहित होतं आणि तो एक टॅक्सी ड्रायव्हर होता. त्याच्या घरामध्ये त्याची पत्नी आणि 2 मुले देखील होती. रोहित हा सर्वसामान्य घरातला होता आणि त्याचं फक्त कामाशी काम राहत होतं आणि तो आपल्या कुटुंबाला खूप जपत असे. रोहितला ज्या पद्धतीनं मारलं आहे, तो नक्कीच सायको किलर असणार असा पोलिसांना नक्कीच तपास लागला होता. कारण रोहितचा जो खून झाला होता, त्या पाठीमागं नक्कीच सायको किलर आहे. कारण रोहितच्या पोटामध्ये खूप वेळेस चाकूचा वार केला होता. त्यानंतरच 14 डिसेंबर 2006 पोलिसांना चर्चगेट स्टेशनच्या बाहेर पुन्हा बॉडी सापडली. त्या व्यक्तीला पण चाकू मारून मारलं होतं, पण ही बॉडी पण तशीच दिसत होती जशी रोहितची बॉडी होती. त्या ठिकाणी जेव्हा पोस्टमॉर्टम झालं, त्यानंतर पोलिसांना समजलं की व्यक्तीचा शारीरिक आणि मानसिक छळ केलेला आहे. त्यानंतरच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांना नक्कीच खात्री झाली होती की रोहितला ज्या पद्धतीनं मारलं आहे, त्याच पद्धतीनं ह्या व्यक्तीला पण मारलं आहे. म्हणजे रोहितचा आणि ह्या व्यक्तीचा खुनी एकच आहे. तर त्या ठिकाणी सुरळीत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. 2 महिने उलटून गेली होती. या 2 महिन्यामध्ये पोलिसांना चर्चगेट आणि काही स्टेशन पुढे अशा 7 बॉड्या सापडल्या. या 7 बॉड्या जेव्हा पोलिसांना सापडतात, त्यांना हे कळून तर चुकलं होतं की 7 खुनामागं एकच सिरियल किलरचा हात आहे. त्या व्यक्तीबद्दल पोलिसांना काहीच तपास लागत नव्हता. पण पोलिसांना हे समजलं होतं, ज्या ठिकाणी खून होतो त्या ठिकाणी एक बिअरचा कॅन नक्कीच असतो. त्यानंतरच काही दिवसांनी मुंबईच्या काही भागामध्ये त्या सिरियल किलरची भीती वाढत चाललेली होती. त्यानंतरच जानेवारी 2007 पुन्हा एक खून झाला. या खुनापाठीमागे पण त्याच सिरियल किलरचा हात आहे हे पोलिसांना समजलं. पण त्या बॉडीपाशी एक चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, वेलकम टू गेम. त्यानंतर पोलिसांचा तर डोकंच बंद पडलं. कारण पोलिसांनी पूर्ण मुंबईमध्ये त्या किलरचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली होती. पण त्या किलरबद्दल पोलिसांना काहीच पुरावा लागत नव्हता. त्यानंतर
पत्रकारांनी या सिरियल किलरला बियर किलर असं नाव देऊन टाकलं. त्यानंतर पोलिसांच्या मनामध्ये देखील एक भीती तयार झाली. पोलिसांना समजलं होतं की आत्तापर्यंत खूप खून झाले आहे, पण आपल्या हाती काहीच लागलं नाही. 22 जानेवारी 2007 पोलीस अजूनही त्या सिरियल किलरला शोधत होते आणि मुंबईमध्ये मरीन ड्राईव्ह पब्लिक टॉयलेटमध्ये आणखी एक खून केलेली बॉडी पोलिसांना तिथं सापडते. पण त्या ठिकाणी होतं असं की त्या व्यक्तीला पण बाकींच्या खुनासारखंच मारलं होतं आणि त्या ठिकाणी एक बिअरचा कॅन पण होता. पण त्या ठिकाणी एक व्हाईट कलरचा शर्ट पण होता. त्यानंतर पोलिसांनी चौकशी करण्यासाठी सुरुवात केली. त्यानंतर एका व्यक्तीनं पोलिसांना सांगितलं की हा शर्ट दशरथ राणे गँगच्या एका व्यक्तीचा आहे. त्यानंतर पोलिसांनी कुत्र्याच्या मदतीनं चौकशीला सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांना रवींद्र कंट्रोले हा दशरथ गँगमधला एक पोलिसांच्या हाती व्यक्ती सापडला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर सगळीकडे पोलिसांना समजलं की रवींद्र कंट्रोले यांनी सर्व खून केले आहे. त्यानंतर 2008पर्यंत त्याची चौकशी केली. त्यानंतर त्याला सायकोलॉजी टेस्ट पण केल्या. त्यानंतर ही केस कोर्टामध्ये दाखल झाली आणि कोर्टाने बंद कंट्रोलेला जन्मठेपाची कारावासाची शिक्षा सुनावली. कारण रवींद्र कंट्रोलेला प्रत्येक खुनापाशी बघितलेलं असतं, त्यामुळे त्याला कोर्टाकडून शिक्षा सुनावली जाते. त्यानंतर लोकांच्या मधली जी भीती होती ती सिरियल किलरची ती गायब झालेली होती. रवींद्र कंट्रोले याला शिक्षा झाल्यानंतरही शहरामध्ये पुन्हा एक खून होतो आणि हा खून त्याच पद्धतीनं होतो. त्यानंतरही पुन्हा 4 खून त्याच पद्धतीनं होतात. त्यानंतर पोलिसांचं डोकं बंद पडून जातं, कारण पोलिसांनी रवींद्र कंट्रोले याला तर अटक केली होती, मग हे खून कोण करत आहेत हा प्रश्न पोलिसांना पडला. त्यानंतरच कोर्टाने पोलिसांचे सर्व दावे फेटाळले. ही केस हायकोर्टामध्ये गेली. पोलिसांनी अजूनही विश्वास बसत नव्हता की त्या सर्व गोष्टींना त्या ठिकाणी जो रवींद्र कंट्रोले होता त्यांना म्हटलं आहे की मी फक्त पोलिसांना घाबरून हे सगळं केलं आहे, कबूल केलं होतं. मी बायको पोरं असणारा माणूस आहे, त्यामुळे मी हे करणार नाही. पण जेव्हा पण पोलिसांनी मुंबईमध्ये 2पेक्षा जास्त खून होतात तेव्हा रवींद्र कंट्रोलेलाच प्रश्न विचारण्यासाठी पोलीस बोलवून घेतात. आता अजून देखील समजलं नाही की खरा गुन्हेगार कोण आहे. तर या ठिकाणी रवींद्र कंट्रोले यांना हायकोर्टाने सोडून दिलेलं असतं, पण ते आज पण म्हणत असतात की या खुनाशी माझा काहीही संबंध नाही. तर त्यामध्ये खरोखर रवींद्र कंट्रोले हाच जबाबदार असेल का? कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.